मी माझं कसं काय होईल तुरुंगामध्ये? घरचं जीवन द्यायला काय न्याय तो सिगरेट पण मागतो. संजय दत्त सारखा एवढा मोठा हिरो पॉप्युलर काय मुन्ना भाई आहे की नाही, आधुनिक महात्मा गांधीचा शिष्य मुन्ना भाई, तो सुद्धा संजय दत्त, नरगिस दत्त आणि सुनील दत्तचा मुलगा, एका चांगल्या कुटुंबातला मुलगा सिगरेट सोडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय छोटे कार्यकर्ते, आता काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते समाज कार्य करतात, लोकांना मदत करतात, त्यांना इच्छा आहे की मी सिगरेट सोडली तर जे पैसे वाचतील ते मी समाज कार्यासाठी देईन, एवढा उदात्त हेतू त्यांच्या मनामध्ये आहे. सिगरेट सुटेल का अशी सुटते का नाही. मग जिथे शाहरुख खान सोडू शकत नाही, संजय दत्त सोडू शकत नाही, तुम्ही सोडू शकत नाही, तरी सरकारला कोणत्या पक्षाला, मी कोणत्या पक्षाच्या विरुद्ध बोलत नाही, राजकीय सर्व पक्षांना काही फरक पडत नाही. घेऊन येते ना दारू नसेल तर मी बाहेर काढेल. ही मीटिंग फक्त धूमपान बाहेर येण्यासाठी आपण मीटिंग ठेवलेली. बाहेर मीटिंग मध्ये आयटम आला होता कसे ठेवायचं. तर काय सांगतो तुम्हाला, काय बोलतो शाहरुख खान संजय सिगारेट सोडू शकत. जेव्हा सिगरेट कोणी सोडू शकत नाही अशी परिस्थिती आहे, तंबाखू सोडू शकत, तुम्ही चांगलं काम करता बँकेमध्ये, सिक्युरिटी मिलिटरीचा माणूस, इकडे लढणारा सैनिक, आपण तरी मदत देशामध्ये शेतकऱ्याला, सैनिकाला, तो सिगरेट सोडू शकत नाही. सरकार आणि सगळे राजकीय पक्ष, कुठला का पक्ष असेल, काय करता येते दिल्लीमध्ये, राज्यामध्ये काय करता येते? त्यांची कारवाई आहे. हे ज्याला म्हणतो आपण काय ते तंबाखू विरोधी प्रचार करण्यापलीकडे वांझोटा प्रचार, वांझोट म्हणजे मला बाईची बदनाम नाही करायचं, एका चुकीचं म्हणजे मला काय बोलायचं थोडक्यात असं काही होत नसेल समजण्यासाठी मी शब्द वापरतोय की त्यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. ते करायचं त्याच्यावरती कोट्यावधी रुपये घालवायचे आणि उत्पादन बाजारात येण्याची प्रक्रिया याच्यावर कुठेच काही नियंत्रण नाही, त्याच्याबद्दल काहीच कार्यक्रम नाही. लोकांना व्यसनमुक्त व्हायचंय, लोकांना व्यसनमुक्त व्हायचं, पण त्याच्याबद्दल काही ठोस कार्यक्रमच नाही. लोक तडफडतात व्यसनमुक्त होण्यासाठी. मी तुमचं दुःख समजू शकतो, जे लोक व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करतात, मला माहिती आहे, 8-10 वेळा प्रयत्न करतात, तंबाखू कमी करतात, सिगरेट कमी होतात, तुकडे करतात, तुकडे करून बघतात, बिड्या होऊन सगळे प्रकार करतात, पण सुटत नाही. यासाठी सरकार काय करतंय, राजकीय पक्ष काय करताय, धार्मिक संघटना काय करताय, ते बाबाचे नाव घेतात, करतात काय, काही करत नाही. ऍब्सोल्युटली नथिंग. फक्त तंबाखू विरोधी प्रचार करतात, तो सगळ्यांना माहिती. ते सांगत बसतात की ज्याचा काही उपयोग होत नाही, बिंब काय उपयोग होत, आपण ते करत नाही. आपण काय करतो, आपण हे बघतोय की तंबाखू म्हणजे नक्की काय. सांगा तर मला तुम्ही, तंबाखूची सवय आहे का व्यसन आहे? व्यसन पण आहे, सवय. व्यसन पण आहे, पण सवय. सवय आणि व्यसन मध्ये फरक काय आहे? मला सवय तुम्ही एक काहीतरी भूमिका घ्या, म्हणजे सवय पण आहे, म्हणजे मला ही पण चालेल, ती पण चालेल. आणि व्यसनच आहे, सवयचा प्रश्नच येत नाही, व्यसनच आहे एक प्रकार. सवय दोन्ही एकच आहे. सवय म्हणजे व्यसन आहे. सवय म्हणजे व्यसन नक्की, पक्का, शुअर. समजा आता तुम्हाला शर्ट पॅन्ट घालण्याची सवय की नाही, ते नाही. अरे सवय कशी नाही, आता आपण लहान असतो की नाही, आपण कपडे घालतात का नाही घालतायत ना. तुम्हाला लहान मुलं झाले ते लहान म्हणून होणार, तर आपला आई म्हणजे शिकवतात कपडे घाला का नाही, मग हळूहळू आपण कपडे घालतो. आता आपले कपडे घाला पण बदल लागते का नाही. आपण केव्हा कपडे घालतो आपल्याला कळत पण नाही, केव्हा गाडी चालवतो कळत नाही, काय सगळं कसं ऑटोमॅटिक. त्याला काय म्हणतात,
जे ऑटोमॅटिक होतं, फटाफट होतं, काही करावं लागत नाही, त्याला काय म्हणतात सवय. बरोबर आहे ना? आता ही जी सवय आहे, समजा तुम्हाला बँकेत सांगितलं की शर्ट पॅन्टच्या ऐवजी तुम्ही लुंगी आणि धब्बा घाला, तुम्हाला 1000 रुपये पगारामध्ये. वा, कसं काय आयडिया वाटतं तुम्हाला? तुम्ही लुंगी आणि धब्बा नाही घालत, कोणी पण पैसे जर वाढवले कपडे घालत, पण ती जो ड्रेस आहे बँकेचा तोच घालू शकतो तुम्ही. बँकेने ड्रेस बदलला समजा, आता जो बँकेचा ड्रेस आहे ना, बँकेने तो बदलला आणि तो समजा तुम्हाला लुंगी आणि दुसऱ्या काही ते कपडे दिले, तर तुम्ही घालत का नाही घालणार? पैसे पण वाढणार ना, ते उदाहरण दिले तुम्हाला, तर तुम्ही घालत का नाही घालणार? तुम्ही घालाल का? वाढवून दिलं तर तुम्ही घालाल का? सगळे तयार आहे म्हणून तुम्ही तयार असं नाही, ते तयार आहे. तुम्हाला पगार नको घेऊ जास्त वाढवून वाढवून तर पाहिजे का? तुम्ही तयार व्हाल का? नाही, तुम्हाला काहीतरी चिंता आहे मनामध्ये, काहीतरी टेन्शन आहे तुम्हाला. वाईट नाही होणार, नाही होणार. लक्षात येईल समजा तुम्हाला हा ड्रेस दुसरा ड्रेस घालायला सांगितला आणि तुम्हाला जास्त पैसे मिळणार असतील, चालेल का? नाही चालेल. काय अर्थ नाही ना. अर्थ काय? कपड्याचं ज्याला फॉर्म बदलला तर काय अर्थ नाही. तुम्ही आपण थोडी शर्ट पॅन्ट घालत होतो आपली पूर्वज, ते धोती घालायचे किंवा पायजामा घालायचे, कोकणामध्ये काहीतरी ते छोटंसं असतं ना उपकरण, काय म्हणतात ते घालायचे, सगळं उडा उभा असतो कोकणामध्ये जर गेला, बरोबर आहे ना? असे उड्या असतात आम्ही, बनी बिन काय घालत नाही. त्याला काय प्रत्येक स्टाईल आहे, बदलत आहे ते स्टाईल. आता लोक वडा सांबार खाता का नाही का? आता तुम्ही वडा सांबार, ते साधा डोसा खातात, ते महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. वडा सांबार, डोसा, इडली, उत्तप्पा महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, खातो ना आपण. आता ह्या गोष्टी म्हणजे आपण करू शकतो, ज्याला सवयी ज्या असतात ना त्या बदलता येतात. जेवणाच्या, कपड्याच्या, घराच्या. आता तुम्ही सातारामध्ये सातारा आता मला कसं कळलं सातारा, ठीक आहे. तर साताऱ्याला अगं तुमचं घर मोठं असं समजा एकदम गावाकडे, तर कसं असतं मुंबई एकदम छोटंसं घर असतं. ते म्हणजे फार भाग्य आहे लोकांचं छोटं घर तरी असेल तर. मुंबईत राहायला घरात म्हणजे भाग्य काही नाही. तर आपण गावाकडे मोठ्या घरात राहतो, पण आपण ऍडजस्ट करतो की नाही इकडे, नाही करत. करतो. म्हणजे सवयी ज्या आहेत ना त्या बदलता येतात, बरं का नाही? सवयी बदलता येतात. आता सगळे लोक तंबाखू, सिगरेट, गुटखा याला काय म्हणतात? सवय म्हणतात, नाही म्हणत. मग सवय जर आपण तंबाखूला म्हणतो, गुटख्याला म्हणतो, सिगरेटला म्हणतो, मग ती बदलता का येत नाही? बदलता येते, मनाची एक शक्ती पाहिजे, मन शक्ती पण पाहिजे, ती इच्छा पाहिजे की नाही मी आज तंबाखू नाही बदलायचंच आहे, तो होऊ शकतो. तुमची इच्छा नाही आहे ना, इच्छा आहे तेव्हाच इथं आलो ना. ते बरोबर आहे. मला काय म्हणायचंय की पहिली गोष्ट आपण एक एक गोष्ट की सवय तंबाखूला म्हणता येईल का? नाही. मग तंबाखूला जर तुम्ही सवय म्हटलं तर तुम्हाला ती बदलता येते ना, ही फॅक्ट आहे. तंबाखूच्या ऐवजी आपल्याला गाजर खायला दिलं, चांगलं असतं आरोग्याला, काय का कोणी? आता हे सिगरेट उडायला नाही तर नाही, काय नका कशाला सिगरेट उडता, 60 आळे करते पाकिट हे तुम्हाला चांगले छान छान गाजर आहेत आमच्या शेतामधून आले, विटॅमिन युक्त फ्रेश. ते गाजर आहेत ना आपल्या डोक्यात घालतील, तर तुला काय करायचं? पैसे माझे काय करायचं त्या पैशाचं आणि माझ्या बॉडीचं ते मी ठरवणार. तू कोण मला गाजर खायला देणार? सफरचंद गाजर खाती का ते? लोकांना सगळ्यांना माहिती गाजर चांगले, सफरचंद चांगले, हापूस काय आंबे चांगले आहेत. पण सिगरेटचे पैसे वाचवून किंवा तुम्ही तंबाखूचे पैसे वाचवून लिंबू सरबत पितो सगळं दिवसभर नाही पिणार, कारण पिता येत. लिंबू सरबत प्यायला जरी आवडलं तरी तंबाखू सोडून नाही पिता येणार, तसं पिऊ आपण. मला काय म्हणायचं की सवय जे म्हणतात तुम्ही नाही, सगळे डॉक्टर लोक, पॉलिटिशियन, तुम्ही सगळे तंबाखू आणणार. सवय आहे. सवय म्हणजे काय? किरकोळ गोष्ट कधी पण बदलता येईल, कधी पण सोडता येईल. आणि नुसतं सोडण्याचा विचार म्हणत आला तर काय होतं? चांगला घाम येतो आणि पहिले आपण तंबाखू सगळं पटकीने काढतो. आता नाही,
उद्या सोडू. नको मुलीची परीक्षा होत तर मी टेन्शन मध्ये जरा. मुलीचं लग्न उद्या, नाही मग मुलाचं उद्या, नाही अमुक उद्या तमुक उद्या.